चंद्रपूर शहराची ओळख आणि शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रामळा तलाव सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे। गेल्या काही दिवसांपासून या तलावात मोठ्या प्रमाणात मासोळ्या मृत अवस्थेत आढळून येत आहेत। पाण्यावर तरंगणाऱ्या या शेकडो मृत माशांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे। या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे तलावात मिसळणारे शहरातील सांडपाणी। तुकोम, बंगाले कॅम्प आणि शास्त्रीनगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातील सांडपाणी मोठ्या नाल्यांद्वारे थेट या तलावात सोडले जात आहे। त्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी खालावली असून पाणी अत्यंत विषारी झाले आहे। पर्यावरण अभ्यासकांच्या मते जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर या तलावातील जैवविविधता पूर्णपणे नष्ट होईल। तलावाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा म्हणजेच प्लांट त्वरित उभारावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। रामाळा तलाव हा अतिशय सुंदर तलाव आणि चांगला तलाव होता। गोंडराजांनी त्याचा सुंदर उपयोग पण केलेला आहे। पण गेल्या काही 2-3 दशकापासून आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहराचं इकडलं जे सांडपाणी आहे हे या तलावामध्ये यायचं आणि अजूनही हे सांडपाणी जे आहे ते तलावामध्ये येते आणि या सांडपाण्यामुळं इथला कुठलाही व्यक्ती, कुठलाही पक्षी, कुठलाही प्राणी हे जे पाणी आहे हे पाणी पिऊ शकत नाही। आणि इथे असणाऱ्या ज्या मासोळ्या आहेत किंवा इथे मासोळ्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत, या लोकांना पण प्रचंड मोठी हानी इथे सहन करावी लागते। कुठलाही पैसा याला मिळत नाही कारण आणि दरवर्षी शेकडो मासोळ्या ज्या आहेत ह्या मासोळ्या इथे मेल्या जातात। प्रशासनालाही माहीत आहे, नागरिकांनाही माहीत आहे, परंतु याच्यावर उपाययोजना केल्या जात नाही आहे। तेव्हा प्रशासनानं, नगरपालिकेनं, नागरिकांनी याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे।